नमस्कार. खमंग खारेपाटमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण फक्त 1 चमचा तेलामध्ये कलेची तवा फ्राय कशी बनवायची हे बघणार आहोत. ही रेसिपी अत्यंत सोपी व खूप चविष्ट आहे. तर चला मग कलेची तवा फ्राय बनवण्याची रेसिपी बघूया. कलेजी तवा फ्राय करण्यासाठी इथे मी अर्धा किलो कोंबडीची कलेजी घेतलेली आहे. ही कलेजी मी व्यवस्थित 4 पाण्यात धुवून घेतलेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण आलं, लसूण, कोथिंबीर, मिरची याचं वाटण केलेलं आहे हे ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. हे 4 चमचे वाटण आहे. अर्धा चमचा चिकन मसाला घेतलेला आहे. अर्धा चमचा मटन मसाला, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा घरगुती मसाला, चवीपुरतं मीठ. आता हे सर्व व्यवस्थित कलेजीला लावून घेऊया. ही अतिशय सोपी व अतिशय चविष्ट अशी रेसिपी आहे. कलेजीला सर्व मसाला व्यवस्थित लागलेला आहे. आता आपण ही कलेजी मॅरिनेट करण्यासाठी 10 मिनिटे ठेवणार आहोत. 10 मिनिटे झालेली आहेत. कलेजी ही मस्तपैकी मॅरिनेट झालेली आहे. तव्यात मी 1 पळी तेल टाकलेलं आहे. आता त्याच्यामध्ये ही मॅरिनेट केलेली कलेजी जी आहे ती आपण टाकून घेऊयात. सर्व बाजूंनी ही कलेजी व्यवस्थित अशी टाकायची आहे. गॅस हा हाय फ्लेमवर ठेवून आपल्याला ही कलेजी 1 ते 2 मिनिटं शिजवून द्यायची आहे. 1 ते 2 मिनिटे झालेली आहेत. आता गॅस हा लो फ्लेमवर ठेवायचा आहे व ही कलेजी आपल्याला उलटून घ्यायची आहे. अशा प्रकारे ही सर्व कलेजी आपल्याला उलटून घ्यायची आहे. गॅस हा लो फ्लेमवरच ठेवायचा आहे व ह्याच्यावर हे झाकण ठेवून कलेजी ही पुन्हा आपल्याला 5 ते 6 मिनिटे वाफवून घ्यायची आहे. 5 ते 6 मिनिटे ही कलेजी शिजवताना आपल्याला हे 1 ते 2 वेळा परतून घ्यायचं आहे. 5 ते 6 मिनिटे झालेली आहेत. तुम्ही बघू शकता कलेजी फ्राय ही सुंदर अशी तयार झालेली आहे. ही कलेजी ही शिजलेली सुद्धा आहे. कलेजी ही मस्तपैकी अशी शिजलेली आहे. कलेजी शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. एक 7 ते 8 मिनिटांमध्ये कलेजी ही शिजून जाते. आता कलेजी फ्राय ही तयार झालेला आहे. 1 चमचा तेलामध्ये ही कलेजी फ्राय तयार केलेली आहे. तुम्हीही कलेजी फ्राय नक्की करून बघा. तुम्हाला खूप आवडेल. अत्यंत सोपी व अतिशय चविष्ट अशी ही रेसिपी आहे. तुम्हाला जर कलेजी फ्रायची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.